मंदिर इनाम जमिनी याचा अर्थ असा की हजारो वर्षांपासून मंदिरांचं व्यवस्थापन, पूजा अर्चा, अर्थ असा मंदिरांचं कार्य हे कोणाच्याही एकावर अवलंबून न राहता नित्य नियमित चालावं. मंदिर म्हटलं की खर्च येतो, पूजा असतो, उत्सव असतात, झाडलोट असतं, रखरखाव असतो, अशा अनेक गोष्टी असतात. याची वेगवेगळे सेवाकरी आहेत, मानकरी आहेत, पुजारी आहेत, गुरव आहेत, वेगवेगळ्या समाजाचे लोक याच्यावर अवलंबून आहेत. तर हे यांना पैसा कुठून येणार? आता जसं सरकार पैसा देतं किंवा कोणी देतं, तर त्यावेळेला एक अशी व्यवस्था केली आणि पैसा आज दिला तर खर्च होऊन जातो. आपल्याला माहित आहे, समृद्धीमध्ये ज्यांच्या जमिनीचे पैसे मिळाले 5 वर्षात त्या पैशाचे वाट लागून गेले, पुन्हा जैसे ते आहे. असं मंदिरांवर वेळ येऊ नये म्हणून मंदिराच्या नावाने, म्हणजे मंदिरांच्या देवताच्या नावाने ही जमीन दान केलेली आहे. आणि ती असं म्हटलंय तिच्यात की जोपर्यंत सूर्यचंद्र राहील तोपर्यंत ही देवतेच्या नावाने राहील, तिला हस्तांतरित नाही करता येणार. मंदिराची जमीन म्हणजे पुजाऱ्याची जमीन नाही, मंदिराची जमीन म्हणजे त्या विश्वस्ताची जमीन नाही, मंदिराची जमीन म्हणजे जो कसतो कुळ कायद्यात त्याप्रमाणे त्याची जमीन. तर जमीन कोणाची आहे? देवतेची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कायद्याप्रमाणे देवताला एक लिगल एंटिटी, कायदेशीर अस्तित्व आहे. अयोध्येचा जो निकाल लागला प्रामुख्याने, तो लागला होता अयोध्येची जी देवता रामलला एक पार्टी होती, त्या पार्टीच्या बाजूने निकाल लागला जमिनीचा. आणि म्हणून अयोध्येत जी मूर्ती आहे ती रामललाची आहे, मोठ्या रामाची नाही. हे त्याचं कारण आहे. आणि सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत अनेक खटल्यांमध्ये निर्णय दिलाय ही जमीन ट्रान्सफर होऊ शकत. महाराष्ट्राला 2010 मध्ये त्यांनी तो सर्क्युलर काढलं, GR काढला, त्यात हीच भूमिका. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे कायदे आज 1827 पासून लागू झालेले आहे, त्या सगळ्याच्यात एक मूळ तत्व हेच आहे की जमीन ही देवतेची आहे, ती ट्रान्सफर होऊ शकत नाही. आता अशी असतानाच मंदिरामध्ये, ज्या मंदिरांना 500 एकर जमीन आहे त्याला दिवाबत्तीला पैसा नाही अशी पण स्थिती आहे. मंदिराची जागा कोणी वापरत आहे, काही वैध अतिक्रमण आहे, काही अवैध अतिक्रमण आहे, काही गैर हिंदूंचे अतिक्रमण आहे, अशी वेगवेगळी अतिक्रमण तिच्यात आहे. सरकारची भूमिका यात योग्य आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की असं का केलं सरकारने, तर सरकारची भूमिका अशी आहे आणि एकेका मंदिराचे वर्षानुवर्ष खटले चालू आहे या निमित्ताने. मंदिर आणि विश्वस्त, मंदिर आणि पुजारी, मंदिर आणि कुळ, असे वेगवेगळे काय. तर सरकारची भूमिका अशी आहे, मी जेव्हा विचारलं की तुम्ही आणला का कायदा, तर याचं एक लिगल सोल्युशन सर्वांसाठी निघावं ही सरकारची मूळ भूमिका आहे आणि ती योग्यच आहे, त्यात काही वाद नाही आहे. पण ज्याला म्हणतात ना की दुखण्यापेक्षा औषध भारी, अशी स्थिती झाली आहे. कारण फार अभ्यास करून याचा कायद्याचा प्रस्ताव आणलेला नाही. आणि म्हणून आपण जेव्हा हा विषय आला, गव्हर्नमेंटने एक चांगलं केलं की याचा ड्राफ्ट पब्लिक डोमेनमध्ये टाकला आणि असं म्हटलं की ज्यांना ज्यांना जे जे आक्षेप असतील ते त्यांनी सर्वांसमोर मांडावे. आणि जसं जसा विषय लोकांपर्यंत पोहोचतो आहे तसं तशी याची तीव्र प्रतिक्रिया समाजामध्ये उमटते. मंदिरांना असं वाटतं आहे, ते बरोबर आहे, की हा आमच्या अस्तित्वावरच घाला. आज आमच्या जमिनीचं खूप उत्पन्न आम्हाला नाही आहे, पण जे काही थोडं बहुत आहे काय आहे, कारण मंदिराची जमीन आमच्या नावाने आहे म्हणून. ज्या दिवशी ही जमीन आमच्या नावाने राहणार नाही त्या दिवशी एकही पैसा आम्हाला कोणी देणं लागणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शाळेची जशी स्थिती आहे की जर शाळा गव्हर्नमेंटने पगार बंद केला तर एकही शाळा उघडणार नाही. तसं मंदिराच्या दिवाबत्तीची सोय अनेक, विशेषतः ग्रामीण भागातल्या मंदिरांचा मोठा प्रश्न आहे की त्याचं अस्तित्वावरच भाग घाला आहे. आणि म्हणून आपण याचा पूर्ण विरोध केलेला आहे.
आपलं म्हणणं आहे की हे पूर्ण कायदा स्क्रॅप करा, मागे घ्या, एक नवीन अभ्यासाची समिती करा. यामध्ये कोण राहील? तर मंदिरांचे काम करणारे कार्यकर्ते राहील, अभ्यासात राहील. मंदिर जमिनीचा ज्यांचा वर्षानुवर्षे वकील म्हणून, न्यायाधीश म्हणून, ट्रस्टी म्हणून अभ्यास आहे असे लोक राहतील. आणि या समितीनी म्हणजे ही कुठली राजकीय समिती असू नये, सरकारी अधिकाऱ्यांची समिती असू नये, तर मंदिराच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड सगळ्या लोकांची, काही धर्माचार्य आहे, मठ आहे, त्या सर्वांचे प्रतिनिधी त्यात असावे, तरच ही समिती याला न्याय देऊ शकते. आणि ही मागणी घेऊन आपल्या प्रामुख्याने विषय 5 तारखेपर्यंत पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की आम्हाला आक्षेप नोंदवावे. त्यामुळे एक आपला आग्रह आहे की सर्व मंदिरांनी आक्षेप नोंदवले पाहिजे, जे काही तुम्हाला समजतील, जसे वाटत तसे. दुसरा मुद्दा असा की विश्व हिंदू परिषद म्हणून एक ठाम भूमिका घेतली आहे की मंदिरांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे विश्व हिंदू परिषदेचं मंदिर आयाम ठामपणे यांच्या बाजूने उभे आहे. आपण एक आव्हान सर्वांना केलं आहे की मंदिरांच्या ठिकठिकाणी बैठकी सुरू आहेत, मंदिर विश्वस्तांच्या. अनेक मंदिर विश्वस्तांना याची पत्ताच नाही आहे. अनेक ठिकाणी असं असतं की मंदिर असते वेगळ्या ठिकाणी, विश्वस्त असतात वेगळ्या ठिकाणी. मला एका पुण्याच्या बाईचा फोन आला, त्यामुळे आमचं कोकणामध्ये मंदिर आहे विठोबाचं, 150 एकर जमीन आहे, मी राहते पुण्यात, मला आता काल कानावर आलं. त्यामुळे या सर्वाला वेळ मिळाला पाहिजे. सगळेच विश्वस्त काही मंदिराच्या डे टू डे मध्ये काही नसतं. आपल्याला माहिती आहे नागपुरामध्ये सुद्धा काळीकर कुटुंब आहे, त्यांची नागपुरात पवनीला अनेक अशी जमीन आहे, मंदिर आहे. त्याचे खूप मोठा प्रश्न आहे सर्वांचा. त्यामुळे याचं एक चांगलं तड म्हणजे प्रश्नाचं समाधान निघालं पाहिजे. आणि याचं प्रेशर सरकारवर आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं सुरू आहे जागोजागी. विभागीय आयुक्तांना कंप्लेंट तर करतोच, पण अनेक आमदारांच्या विश्वस्त मंडळी विश्व हिंदू परिषदेच्या सोबत राहून भेटी घेतात आहे, आमदारांना विषय समजून सांगतात आहे, आणि आमदारांच्या सहीचं एक पत्र त्यांना म्हणतात की तुम्ही महसूल मंत्र्यांना पाठवा, मुख्यमंत्र्यांना पाठवा, म्हणजे गुपचूप हा विषय काही जाऊ नये. दुसरा विषय असा आहे की याची जी ड्राफ्ट कमिटी राहील, या ड्राफ्ट कमिटीमध्ये मग खूप सगळ्या पद्धतीने याचं समाधान निघालं पाहिजे. याला जोडून आपण 4 मुद्दे म्हटले आहे की अनायसे तसं मंदिर हा कोणाच्या अजेंडावर विषय नसतो, राजकीय पक्ष, नेते, आमदार, कोणाच्याच नसतो. या निमित्ताने ज्याला आपण इष्टापत्ती म्हणतो, असं एक समाजाच्या याच्यावर मंदिराचा विषय ऐरणीवर आलेला आहे. तर मग मंदिरांचे बाकी पण जे प्रश्न आहेत त्यांचा पण विचार या निमित्ताने व्हावा म्हणून आपण एक मागणी अशी आता करतो आहोत. एक अंदाज आहे की महाराष्ट्रात देवालयाच्या नावाच्या 4.5 लाख एकर किंवा हेक्टर असेल जमीन आज आहे, जी वेगवेगळ्या प्रकारे बांधण्यात या प्रश्नामध्ये आहे. तर सरकारने एक सगळ्या मंदिरांच्या जमिनीचं आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाने एक मोजमाप केलं पाहिजे. मग जमीन किती आहे, कोणाच्या नावावर आहे, अतिक्रमण किती आहे, कब्जा कोणाचा आहे, केसेस किती आहे, निकाल कोणाच्या बाजूने लागला, असं सगळ्या इन्फॉर्मेशन